महा एनजीओ फेडरेशन, माझा देश माझी जबाबदारी। संतांनी संत मार्गाने चालण्यासोबतच परोपकारी होण्याची शिकवण आपणास दिली आहे। संतांच्या या शिकवणीतून निसर्गाला बाधा होईल असे मानवी वर्तन सुद्धा पाप असून निसर्ग संवर्धनातूनच परमात्मा साधता येतो। संतांना सर्वात प्रिय काय असेल तर तो एकांत। हा एकांत संतांना कोणी दिला असेल तर आहे निसर्ग, असे निरूपण अक्षय महाराज भोसले यांनी केले आहे। महा एनजीओ फेडरेशनचे आधारस्तंभ माननीय चंद्रकांतजी राठी आणि महा एनजीओ फेडरेशनचे संस्थापक शेखर मुंदडा यांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर सेवा आणि सत्संग हा उपक्रम राबवला जातोय। विविध सामाजिक विषयांवर महा एनजीओ फेडरेशनकडून आणि महाराष्ट्रभर कीर्तनातून प्रबोधन करण्यात येत आहे। सुमारे 1700 लोकवस्ती असलेल्या मोगराळे गावातील तुकाराम महाराज मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कीर्तनावेळी ग्रामस्थांची मोठी उपस्थिती होती। आर्ट ऑफ लिव्हिंगचे पूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्या मार्गदर्शनाने सेवा सत्संग कीर्तनाच्या माध्यमातून घेतलेला विठ्ठल भजनाचा आनंद आणि भस्त्रिका रामध्यान लोकांना अधिक आनंद देऊन गेली। वृक्षांची कत्तल न करणे जेणेकरून निसर्गाचे संवर्धन होईल, यासाठी परोपकार भावनेतून प्रत्येकाने आचरण केले पाहिजे। घरच्या लक्ष्मीपासून सर्व स्त्रियांचा आदर केला पाहिजे असे सांगत वारकरी संप्रदायातील पर्यावरणाचे महत्त्व कीर्तनातून त्यांनी पटवून दिले। महा एनजीओ फेडरेशनच्या महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।